नमस्कार, मी निकिता पाटील. सुश्लोनिक्स या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत थंडगार कैरीचे सरबत रेसिपी. तर चला वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण एक तोतापुरीची कैरी घेतलेली आहे. ही जी कैरी आहे ती आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कैरी घेताना दक्षता कोणती घ्यावी, तर ही जी कैरी आहे ती पूर्णपणे कडक असावी, ती नरम पडलेली नसावी. आता आपण ही जी कैरी आहे ती पिलरच्या साहाय्याने सोलून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण ही जी कैरी आहे ती सोलून घेतलेली आहे. आता आपण सुरीच्या साहाय्याने कैरीचे बारीक असे तुकडे करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण इथे कैरीचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यामधील हा जो पाठा आहे तो आपण काढून बाजूला ठेवणार आहोत. इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे जे कैरीचे तुकडे आहेत ते घालून घेणार आहोत. आपण इथे फ्रेश पुदिना घालणार आहोत. पुदिना हा थंड गुणधर्माचा असल्याकारणाने आपण इथे पुदिन्याचा वापर केलेला आहे. आता आपण यामध्ये 4 चमचे एवढी साखर घालणार आहोत. साखरेचे जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या गोडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याचप्रमाणे आपण इथे अर्धा चमचा एवढे काळे मीठ घालणार आहोत. यामुळे आपल्या सरबताला छान अशी टेस्ट येण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे आपण इथे अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालणार आहोत. ही पावडर आवर्जून घाला, त्यामुळे आपल्या कैरीच्या सरबताला छान असा फ्लेवर येण्यास मदत होणार आहे. आता आपण यामध्ये पाव ग्लास एवढे पाणी घालणार आहोत आणि हे ग्राइंड करून घेणार आहोत. तर अशा रीतीने हे ग्राइंड करून झालेलं आहे. इथे आपण एक बाउल घेतलेला आहे आणि आपण हे जे ग्राइंड करून घेतलेलं आहे ते या बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता आपण यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहोत. इथे आपण 2 ग्लास एवढं पाण्याचा वापर केलेला आहे. आता आपण हे चांगल्या प्रकारे ढवळून घेणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता, हे जे सरबत आहे ते आपल्याला थोडंफार दाटसर असं वाटत आहे. त्यामुळे आपण इथे अर्धा ग्लास पाण्याचा वापर करणार आहोत आणि पुन्हा हे चांगल्या प्रकारे ढवळून एकजीव असं करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता, आपलं जे कैरीचं थंडगार असं सरबत आहे ते तयार झालेलं आहे. पाण्याचा वापर करत असताना तुम्ही थंड किंवा साध्या पाण्याचा वापर करू शकता. आता आपण यामध्ये बर्फ घालणार आहोत आणि चांगल्या प्रकारे एकजीव करून घेणार आहोत. तर याच पद्धतीने तुम्ही सुद्धा थंडगार कैरीचे सरबत ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर कशी वाटली तुम्हाला उन्हाळा स्पेशल थंडगार कैरीचे सरबत ही रेसिपी? आशा करते तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल. जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.